सागर आणि नुरा हे ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचते आणि 84 गोलंदाज असणार आहेत. अक्षय 84 गोलंदाजी इथे करणार आहेत. चला ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली जांताराच्या बदलापूर गाव संघासाठी. धारोळ संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. नुरा कोहारी आणि सागर देशमुख ही जोडी मैदानावरती पोहोचली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल आहेत. चला सुपर ओव्हरला चॉईस बॉल नसणार आहे याची देखील नोंद दोन्ही संघाने करून घ्यायची. सुपर ओव्हरचा थरार पुन्हा एकदा लगातार बार बार आणि अबकी बार तिसरी वेळ सुपर ओव्हर होण्याची. आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर प्रेस टॉस वरती संघाला विन दिलं जाईल. हा देखील स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे, हे देखील गोष्ट लक्षात ठेवायची. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल. पहिला बॉल नुरा यांच्यासाठी भिरकवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा घेऊन बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका आहे. नुरा कोहारी नाम तो सुनाय होगा. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती आक्रमण चौकार. विशाल यांच्यावरती पहिल्या बॉल वरती आक्रमण झालंय. हुक करत असताना कमालीचा फटका आपण पाहिलाय. पुढचा बॉल समोर दिशेने लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आली विकेट. नुरा यांनी पहिल्या बॉल वरती केलाय वार, परंतु पुढच्या बॉल वरती विशाल करतायत पलटवार. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि नुरा मात्र बाद झालेत. आणखी एक विकेट आली तर पूर्ण टीम ऑल आउट असेल. सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती खरं तर रंगताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत तिचा निर्णय सुपर ओव्हर वरती दिला जातो. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आणखी एक नियम आहे चेसिंग कंपल्सरी. खरं तर हा नियम क्रिकेटच्या विपरीत आहे थोडासा, परंतु ग्रामीण क्रिकेट थोडंसं झटपट असतं, त्याच्यामुळे असे देखील नियम वापरले जातात. परंतु या स्पर्धेमध्ये किमान सुपर ओव्हर तरी आहे आणि हा एक चांगला नियम आहे, कारण थोडंसं फेअर गेम व्हायला पाहिजे एका टीमच्या बाजूने. ज्यावेळेस स्कोर लेवल होतो आणि खरं तर चेसिंग कंपल्सरी या नियमाच्या अंतर्गत तुम्ही एखाद्या टीमला विन देता त्यावेळेस थोडंसं एखाद्या संघासोबत अन्याय केल्यासारखं वाटत असतं. एका धावेचा प्रयत्न डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तिथे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आहे. परंतु यावेळेस देखील अगदी आपण जर पाहिलं तर जान हथेली पे थी बल्लेबाज की आणि तिथे मात्र नक्कीच एक धाव प्राप्त झाली लेग बाईटच्या माध्यमातून. 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती सुरू आहे. 5 धावा बनल्या गेल्या जांताराच्या बदलापूर गाव संघाच्या. सागर देशमुख स्ट्राइक एंड वरती आहे. हारलेला सामना आणि त्या सामन्यामध्ये खरं तर सुपर ओव्हर खेळायला मिळते. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. नशिबाची मिळालेली साथ, मिळालेले जीवनदान. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इतकी चांगली सुरुवात जांताराच्या बदलापूर गाव संघाने केली. धारोळ संघ सामन्यामध्ये कुठेही नव्हता, त्यांनी पुनरागमन केलं. शेवटच्या षटकामध्ये थोड्या थोड्या चुका केल्या. विकेट किपर कडून एक धाव गेली, एक झेल सुटला, तिथे 2 धावा गेल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाहीये. आणखीन एक बॉल डॉट. पहिल्या बॉल वरती चौकार लागल्यानंतर थोडासा आत्मविश्वास तरी डाऊन झाला असेल गोलंदाजाचा, परंतु विशालने सांगितलं नाही. पहिल्या बॉलवरती चौकार लागला. दुसऱ्या बॉलवरती नुराची विकेट मिळवली आहे आणि 5 बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर देखील आतापर्यंत केवळ 6 धावा खर्च झाल्यात आणि त्याच्यामध्ये एक धाव लेग बाईटची आहे. 5च धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील डॉट फेकलाय. क्या बात आहे. विशालची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी टाकली त्याने, त्याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत.
अप्रतिम गोलंदाजी आहे, क्या बात आहे विशाल. विशाल फक्त नाव नाही आहे, विशाल म्हणजे मोठा आणि त्याने मैदानावरती खूप मोठी कामगिरी करून दाखवली आहे. केवळ 6 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता इथे नक्कीच आल्यात. 7 धाव्यांचं लक्ष्य असेल सुपर ओव्हर मध्ये. अप्रतिम कामगिरी विशाल यांची पाहायला मिळाली आहे. विशाल म्हणजे मोठा आणि मोठी कामगिरी विशालने मैदानावरती केली आहे. 6 धावा धावपलकावरती, 7 धाव्यांचं लक्ष्य, 7 इज द टार्गेट. चला जांताराजा बदलापूर गाव संघ आपण देखील त्वरित मैदानावरती उतरायचं आहे आणि 7 धाव्यांचं लक्ष्य या ठिकाणी असणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर देखील त्या गोलंदाजाने फक्त एकच धाव खर्च केली, 1 धाव लेग बाईची आहे. एकूण धावा बनल्या 6 आणि 7 धाव्यांचं लक्ष्य आहे. आता 7 धावा इथून मात्र बनवायच्यात धारोळ संघाला. चषक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. 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 थँक्यू. 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता. त्याला ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. 6 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्यात, परंतु त्यामध्ये 2 विकेटचा खेळ आहे. खरं तर सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती रंगताना पाहायला मिळाला 2007च्या वर्ल्ड कप मध्ये. खरं तर ज्यावेळेस सामना टाय झाला T20 विश्वचषकामध्ये, त्यावेळेस बॉल आउट वरती निर्णय दिला होता आणि तिथे गोलंदाजी केली होती भारतीय संघासाठी. 3 गोलंदाज होते, त्याच्यामध्ये रॉबिन उत्तपने हिट मारला होता, त्यानंतर हरभजन सिंग आणि वीरेंद्र सहवागने एक हिट मारला होता. परंतु खरं तर क्रिकेटमध्ये मॅच टाय झाल्यानंतर पूर्वी टायच राहायची, परंतु जसे नियम बदलत गेले आणि बॉल आउटचा देखील वापर काही सामन्यांमध्ये पुरता करण्यात आला, त्यानंतर सुपर ओव्हरचा नियम नक्कीच आता अंमलात आलेला आपण पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सरमट आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर ट्रेड बॉक्स कंपनीचे सर्वेसर्वा एवन जोडी सन्माननीय संदेजी पवार साहेब आणि सर्वेजी दिवटे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आपण पाहतो जी स्पर्धा चालू आहे फ्रेंड्स चषक गोरेगाव, त्यांच्या वतीने तब्बल 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आले. ते सन्माननीय संदेजी पवार साहेब सर्वेजी दिवटे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या ठिकाणी काही मान्यवरांची रॉयल एंट्री सुद्धा होणार आहे. वांगणी शहराचे शहर प्रमुख शिवसेनेचं धडाडीचं नेतृत्व. फक्त 1 मिनिट पंच मॅच थांबवायची, आपण रॉयल एंट्री या ठिकाणी पाहुण्याची घेणार आहोत. चला गेट ओपन करायचे, समोरचा गेट. प्रमुख वांगणी शहराचे गेट ओपन करायचे रॉयल एंट्री जवळ. आदरणीय प्रसादजी परब साहेबांच्या ठिकाणी आगमन होते, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलेले, त्यांच्या ठिकाणी आगमन होते. रॉयल एंट्री होते. क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो गोरेगावच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये
सन्माननीय प्रसादजी परब साहेब वांगणी शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख साहेबांसाठी इकडे आगमन होते, ज्यांच्या वतीने आम्हाला 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मोठ्या मानाचा मोठा माणूस म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं. शिस्त, वचन, सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणावरती चालणारे आमचे सर्व तमाम शिवसैनिक, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू. मॅचच्या दिशेने जाणार आहोत. सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खरं तर एका बाजूला लेटी स्टार धारोळ आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर गाव या 2 टीम मध्ये चालू आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. लेटी स्टार धारोळ संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तुकारामजी वाघसर जे मात्र एक चांगले समालोचक आहेत, त्यांच्या वतीने देखील धारोळ टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. ते देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच माडी सर. 6 बॉल मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता आहे. जितेंद्र आणि कवी ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय चौराशिया दाखल झालेत. 6 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधली 3री सुपर ओव्हर रंगताना पाहायला मिळते. पहिला बॉल तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. अक्षय चौराशिया अप्रतिम कामगिरी करतायत. 5 बॉल मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता आहे. एमर्जिंग प्लेयर आहेत अक्षय चौराशिया. खूप चांगला पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 5 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग कटर स्वरूपाचा बॉल लेंथ वरती बॉल पडला आणि हलकासा कट झालाय. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. बॉल पडल्यानंतर मात्र आपण पाहतोय थोडीशी अतिरिक्त उसळी देखील बॉलने घेतलेली पाहायला मिळाली. आणखी एक बॉल डॉट. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. आता थोडासा दबाव धारोळ संघावरती देखील वाढलाय. पुढचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि नक्कीच कोसळलेत, परंतु बॉलला रोखलंय सीमारेषेच्या आतमध्ये. 2 धावा इथे प्राप्त होतील. स्वतःला झोकून दिलाय. खरं तर क्रिकेट प्रति असणारं हे संपूर्ण समर्पण आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. अक्षय यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. 7 धावा डिपेंड करायच्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील. 3 बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. विकेट कीपर कडून देखील चूक झाली आहे आणि 22च्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता आहे. चित्तथरारक सामना मात्र पाहायला मिळालाय. 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी अक्षय यांनी देखील केली या षटकामध्ये. सुरुवातीला पहिली ज्यावेळेस बॅटिंग करत होते त्यावेळेस विशाल यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु आता अक्षय देखील चांगली कामगिरी करत आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता आहे. दोन बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती आहेत. अक्षय देखील अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये खूप छोटीशी रेष असते. ज्यावेळेस देखील शरीरावरती बॉल आदळलाय आणि एका धावेचा प्रयत्न झालाय लेग बाईटच्या माध्यमातून. ती धाव प्राप्त होणार नाहीये. त्यासोबत विकेट देखील आली आहे, परंतु आता विकेट पेक्षा रनांचं महत्व जास्त आहे. 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणाऱ्या धारोळ संघाला आली आहे महत्वाची सफलता. धाब्यांची आवश्यकता आहे. धारोळ संघाकडे गमवण्यासाठी काहीही नाहीये, परंतु कमवण्यासाठी खूप काही आहे. एक विजय ते इथून मिळवू शकतात. 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे.
असं म्हणतात ना, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोनही बाजूने प्रयत्न केले गेलेत. टाळ्या होऊन जाऊ द्या सुपर ओव्हर आवडले असेल तर. एक बॉल आणि 4 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव शेवटच्या बॉल वरती प्राप्त होईल. याचा अर्थ असा आहे की 2 धावेंनी सुपर ओव्हर मध्ये जानता राजा बदलापूर गाव संघाने विजय मिळवलाय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं दोनही बाजूने, परंतु सुपर ओव्हर मध्ये वर्चस्व राहिलं दोनही बाजूने. गोलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अक्षय यांचं कौतुक झालंच पाहिजे. अक्षय चौराशे यांनी 7 धावा डिपेंड केल्यात. अप्रतिम कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. आणि अक्षय चौराशे यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पहा रेग्युलर खरं तर ज्यावेळेस सामना सुरू होता तिथे मध्ये देखील आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करत असताना 2 सफलता त्याने अर्जित केल्यात आणि एका षटकामध्ये सुपर ओव्हर मध्ये देखील 7 धावा डिपेंड केल्यात. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि अक्षय चौराशे या सामन्याचे सामनावीर असतील. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय जो सामना अक्षय चौराशिया यांनी या ठिकाणी वाचवलेला आहे. जबरदस्त कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय संदेशदादा पवार यांच्या वतीनं त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आणि आमचे महाराष्ट्र पोलीस भाईजान निसारबाई शेख यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपीचं कॅश प्राइज. मी सन्माननीय संदेशदादा पवार आणि सर्वेजी दिवटे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभेच्छा आपण मानवतो मॅच देऊ. ट्रेड बॉक्स कंपनीचे सर्वेसर्वा ज्यांच्या वतीनं आम्हाला रोख रक्कम रुपये 25,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी लाभलेला आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी विशाल दादा राऊत यांच्या वतीनं सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक. एवन जोडी आहे आणि खरं तर कॅश प्राइज सुद्धा आपण देणार आहोत. ₹500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षयला देऊन सन्मानित केलं जातंय. विशाल दादा राऊत यांचे 1,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन अक्षय या ठिकाणी जरूर मिळतील. धन्यवाद. मान्यवरांना विनंती राहील की आपण स्थानबद्ध व्हायचे. या ठिकाणी एक विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत. खरं तर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, वांगणी शहराच्या शिवसेनेचा बुलंद आवाज, वांगणी शहराचे लाडके शहर प्रमुख, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय प्रसादजी परब साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, ज्यांच्या वतीनं 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं. रोख रक्कम रुपये 25,000 रुपयाचा धनादेश त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी देण्यात आलाय. मी साहेबांना विनंती करेन आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जाईल. या आपण मी साहेबाच्या बोबेरे यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करायचा. शिवसेनेचा बुलंद आवाज. खरं तर आपण पाहतोय आज आपल्या सभावेत उपस्थित आहेत प्रसादजी परब साहेब. सातत्याने वांगणी शहराच्या विकासाचा कायापालट ज्या व्यक्तिमत्वामुळे होतोय ते आपल्या लाडके शहर प्रमुख, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. शहबाजाच्या बोबेरे आणि अमरजी बोबेरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज सन्मान होतोय. यानंतर आपल्या मंचावरती उपस्थित असलेली एवन जोडी सन्माननीय संदेशजी पवार साहेब आणि सर्वेजी दिवटे साहेब यांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा यायचे. मी बाबूभाई बुबेरे आणि अमजदभाई यांना विनंती करेन, कारण आमची गोरेगावची ही एवन जोडी आहे. या आपण या सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते